नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महेंद्र शेठ घरत यांनी दुसऱ्यांदा पूर्ण केली कैलास मानस सरोवर यात्रा। महेंद्र शेठ घरत यांनी यंदा दुसऱ्यांदा कैलास मानस सरोवर यात्रा पूर्ण केली। 10 ऑगस्ट 2025ला ते यात्रेसाठी निघाले होते। अतिशय खडतर असणारी ही कैलास मानस सरोवर यात्रा गुरुवार दिनांक 21 रोजी त्यांनी पूर्ण केली। हिंदू धर्मात अतिशय पवित्र समजली जाणारी ही यात्रा आहे। ही यात्रा पूर्ण करणाऱ्याला कैलाशी असे संबोधले जाते। ही यात्रा अंतिम यात्रा म्हणूनही समजली जाते। त्यामुळे यापूर्वी त्यांनी 2018मध्ये सपत्नीक ही यात्रा पूर्ण केली होती। मात्र डोकलाम विषयावरून 2018पासून कैलास मानस सरोवर यात्रा बंद होती। परंतु यंदा जूनमध्ये कैलास मानस सरोवर यात्रेला परवानगी मिळाल्यानंतर तातडीने ही संधी महेंद्र शेठ घरत यांनी दुसऱ्यांदा साधली। कैलास मानस सरोवर यात्रेत 3 दिवसांच्या अतिशय खडतर अशा कैलास परिक्रमेचा समावेश होता। दाराचीन येथून पहाटे 5 वाजता त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि यमद्वाराला 3 फेऱ्या मारून कैलास मानस सरोवर यात्रेला प्रारंभ केला। त्यानंतर सुंदर नद्या, उंच बर्फाळ पर्वत, ऊन पावसाचा खेळ पाहत रमत गमत पहिल्या दिवसाचा 14 किलोमीटरचा प्रवास त्यांनी बर्फातून केला। दक्षिण भागाचे हे दर्शन विलोभनीय होते। देरापूक उत्तरमुखाचे सुंदर दर्शन घेतल्यावर प्रवासाचा ताण कमी झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। गौरीकुंडाचे हे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते। नंदीच्या आकाराचे ते पर्वत पाहून स्वर्गसुखाचा अनुभव आला। त्यानंतर दुसरा दिवस 22 किलोमीटर खडतर डोंगर आणि बर्फातून त्यांनी प्रवास केला। त्यानंतर धुतुरपूरला मुक्काम करून तिसऱ्या दिवसाची पहाट उजाडली। तेव्हा त्यांनी 6 किलोमीटर आणि 18,000 फुटांपेक्षा जास्त असा बर्फातून प्रवास सुखरूप केला। या प्रवासात अनेकांना उलट्या होणे, चक्कर येणे, गुदमरल्यासारखे होणे सर्रास होते। तेव्हा आपल्याला आपली अवकात काय आहे हे कळते आणि अहंकार गळून पडतो, असे महेंद्र शेठ घरत म्हणाले। या साऱ्या प्रवासात अतिशय अवघड ट्रेक असल्याने जगभरातून पर्यटक येत असतात। प्रवासात जागोजागी श्वास घेतानाही त्रास होतो। हाडे गोठवण्याचा, थंडीचा अनुभव घेतल्यानंतरच खऱ्या अर्थाने कैलास मानस सरोवर यात्रा काय आहे हे त्यांनाही कळते। त्यामुळे पूर्वजन्माचा अनुभव घेऊनच कैलासी घरचा रस्ता धरतात। साधारणतः 54 किलोमीटरचा कैलास मानस सरोवरचा हा महाकठीण प्रवास पर्यटकांना दुसऱ्या जन्माचा अनुभव देतो। दार्चेन ते देरापूक मठ या ट्रेकिंगमध्ये कैलास पर्वताच्या उत्तरेकडील भागाचे नयनरम्य दृश्य दिसते, जे यात्रेकरूंसाठी एक पवित्र आणि विस्मयकारक ठरते। कैलास परिक्रमेचा सर्वोच्च बिंदू असलेला डोलमा पास ओलांडताना तर मेंदूला झिंझिण्या येतात। तरीही ट्रेकचा सर्वात कठीण परंतु आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा प्रवास करताना महेंद्र शेठ घरत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धीर सोडला नाही। दरम्यान महारुद्र अभिषेक, जागोजागी आरती करून ते शिव शंकराचरणी लीन झाले होते। गौरीकुंड आणि एक पवित्र तलाव ओलांडून त्यांनी झुतुलपूक मठात प्रवेश केला। झुतुलपूक ते डार्चेन सागा येथे गाडीने गेले। त्यानंतर डार्चेनला पुन्हा ट्रेकिंग करण्यात आली। त्यामुळे कैलास परिक्रमा पूर्ण केल्याची भावना तिबेटी लँडस्केप ओलांडून परत येताना सर्व पर्यटकांना कायम राहिली। याक हा केसाळ प्राणी आहे। मेंढ्या, जंगली गाढव, हजारो जीवजंतू, पक्षी, चिमण्या यासुद्धा अतिशय थंड वातावरणात राहतात। हे याची देही याची डोळा कैलास मानस सरोवर यात्रेनिमित्त पाहता आले, असे महेंद्र शेठ घरत म्हणाले। अष्टपद हे जैन धर्मीयाचे अतिशय महत्त्वपूर्ण तीर्थस्थान आहे। ते कैलास पर्वताच्या जवळ आहे। जैन धर्मात अष्टपद हे भगवान ऋषीदेवांच्या अधीनात मोक्षाचे स्थान मानले जाते। त्यामुळे जैन धर्मीय बांधव ही महत्त्वपूर्ण यात्रा करण्यासाठी कैलास मानस सरोवरला आवर्जून येतात, कारण त्यामुळेच अष्टपदाचे दर्शन होते। महेंद्र शेठ घरत यांनीही दर्शन घेतले आणि आपण कैलासी आहोत हे दाखवून दिले। त्यामुळेच राजकीय आणि सामाजिक जीवनात सक्रिय असलेल्यांमध्ये कैलास मानस सरोवर ही महाकठीण यात्रा दुसऱ्यांदा पूर्ण करणारे महेंद्र शेठ घरत हे एकमेव द्वितीय असल्याचे मानले जात आहे। त्यांची गणना सध्या पर्यटनाचा बादशाह म्हणून होत आहे। दुसऱ्यांदा कैलास मानस सरोवर यात्रा पूर्ण केल्याने मनस्वी आनंद झाला आहे। 2018मध्ये कैलास मानस सरोवर यात्रेसाठी सौभाग्यवती शुभांगी याही सोबत होत्या। तो अनुभव विलक्षण होता। कैलास मानस सरोवर यात्रा आपल्याला योग्यता दाखवतो। आपण कुठून आलो, कोठे जाणार आणि आपण सर्व पशु, पक्षी, जनावरे ही एकाच ईश्वराची लेकरे आहोत। त्यामुळे व्यर्थ अभिमान कशाला। त्यामुळेच यंदा सहकाऱ्यांसोबत शिवशंकराचे आभार मानण्यासाठी दुसऱ्यांदा कैलास मानस सरोवर यात्रा पूर्ण केली। त्यामुळे स्वतःला धन्य झाल्याचे समजतो, अशा भावना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी कैलास मानस सरोवर यात्रा दुसऱ्यांदा पूर्ण केल्यानंतर व्यक्त केल्या। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी राजेंद्र भगतसह तृप्ती भोईर, उल्वे।